1983च्या नंतर इथल्या लोकांनी, आपल्या भागातल्या लोकांनी बघितलं. खरं तर निसर्गाचं चक्र वरचेवर बदलत आहे. निसर्ग आपलं रूप वेळोवेळी दाखवत आहे. निसर्ग चक्रामुळं खरं तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये दर महिन्यामध्ये पाऊस या ठिकाणी ओसरायचा, परतीचा पाऊस थोडा बहुत व्हायचा, आपली पिकं आपल्या घरी यायची. पण मागच्या 8-10 वर्षापासून आपण बघतोय की या ठिकाणी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो आणि आपल्या हातात आलेले आपला तोंडाचा घास या ठिकाणी पावसामध्ये हिरावला जातो. मोठ्या प्रचंड प्रमाणात आपल्या या शेती पिकाचं नुकसान. आणि काहीसा प्रकार असाच मागच्या 15-20 दिवसापूर्वी जो पाऊस या ठिकाणी आला 29-30 तारखेला, यामध्ये प्रचंड प्रमाणात पोचंपाडचं बॅकवॉटर असेल, बाबळी बंदराचं बॅकवॉटर असेल, गावागावामध्ये पाणी शिरलं आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातली जवळपास 400 ते 500 गावे या पाण्यानं ओढल्या गेली. आता शासनानं या ठिकाणी सांगितलं की मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बऱ्याच मंडळाची आकडेवारी त्यांनी जाहीर केली की या मंडळामध्ये मोठा पाऊस झाला, या मंडळामध्ये कमी झाला. पण आम्ही मागणी केली की पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्येच आपण ओला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर करावा. कारण आपल्या भागामध्ये पाऊस कमी अधिक प्रमाणात कुठं झाला असेल, पण बॅकवॉटरमध्ये प्रचंड प्रमाणात आपलं केळीचं म्हणजे पिकांचं नुकसान झालेलं.